यशया अध्याय 58 कंठरव कर, कसर करू नको. आपला स्वर करण्याप्रमाणे मोठा कर. माझ्या लोकास त्यांचे अपराध, याकोबाच्या घराण्यास त्याची पातके विदित कर. ते तर रोज रोज मजकडे येतात, माझे मार्ग ते जाणू इच्छितात. धर्माचरण करणाऱ्या व आपल्या देवाचे नियमशास्त्र न सोडणाऱ्या राष्ट्राप्रमाणे ते मजजवळ रास्त निर्णय मागतात. देवाची समीपता ते इच्छितात. आम्ही उपास करीतो, ते तू का पाहत नाहीस? आम्ही आपल्या जीवास पीडा देतो, ती तू का लक्षात आणीत नाहीस? पहा, आपल्या उपासाच्या दिवशी तुम्ही आपले कामकाज चालविता. तुम्ही आपल्या सर्व मजुरांकडून काबाड कष्ट करविता. पहा, तुमच्या उपासांचा परिणाम तर असा होतो की तुम्ही त्यावेळी कटकटी करिता व दुष्टपणाने ठोसाठोसी करिता. तुमचा शब्द ऊर्ध्वलोकी ऐकू जावा, याकरिता तुमचे हल्लीचे उपास आहेत असे नाही. मला पसंत पडणारा असा हा उपास आहे काय? मनुष्याच्या जीवास पीडा व्हावी असा हा तुमचा उपासाचा दिवस आहे काय? लव्हाळ्यासारखे आपले डोके लवविणे आणि आपल्या अंगाखाली गोणताट व राख पसरणे, याला उपास म्हणतोस काय? आणि असा दिवस परमेश्वराला मान्य होईल काय? दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या, जुवाच्या दोऱ्या सोडाव्या, जाचलेल्यास मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे, हाच मला पसंत असा उपास नव्हे काय? तू आपले अन्न भुकेल्यास वाटावे, तू लाचारास व निराश्रितास आपल्या घरी न्यावे, उघडा दृष्टीस पडल्यास त्यास वस्त्र द्यावे, तू आपल्या बांधवाला तोंड लपवू नये, हाच तो उपास नव्हे काय? असे करीशील तर तुझा प्रकाश प्रभातीप्रमाणे फाकेल, तुझी जखम लवकर भरेल, तुझी धार्मिकता तुझ्या पुढे चालेल व परमेश्वराचे गौरव तुझे पाठीराखे होईल. तेव्हा तू हाक मारीशील, ती परमेश्वर ऐकेल. तू धावा करीशील, तेव्हा तो म्हणेल, हा मी आहे. जर तू आपल्यामधून जोखड लादण्याचे सोडून देशील, बोट दाखविण्याचे व दुष्ट गोष्टी बोलण्याचे टाकून देशील, जर तू आपल्या जीवाला इष्ट ते भुकेल्यास देशील, दुःखग्रस्त जीवास तृप्त करीशील, तर तुझा प्रकाश अंधकारात झळकेल. निबिड अंधकार तुला मध्यान्हाचे तेज असा होईल. परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल. तो अवर्षण समयी तुझ्या जीवास तृप्त करील, तुझ्या हाडास मजबूत करील. तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे होशील, पाणी कधी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे होशील. बहुत काळ मोडून पडलेली शहरे तुझे लोक पुन्हा बांधितील. पूर्वीच्या पिढ्यांनी घातलेले पाये तू पुन्हा उभारीशील. मोडतोडीचा जीर्णोद्धार करणारा, वस्ती होण्यासाठी रस्त्यांची दुरुस्ती करणारा, असे तुझे नाव पडेल. तू शब्बाथाची पायमल्ली करणार नाहीस. माझ्या पवित्र दिवशी आपला उद्योगधंदा करणार नाहीस. शब्बाथ आनंद दिन आहे, परमेश्वराचा पवित्र व सन्मान्य दिन आहे असे म्हणून त्याचा आदर करशील. व त्या दिवशी आपले कामकाज करणार नाहीस, आपला धंदा चालविणार नाहीस, वायफळ गोष्टी बोलत बसणार नाहीस.
तर तू परमेश्वराच्या ठायी हर्ष पावशील. तू देशांच्या उच्च स्थलांचे जयोत्साहाने आक्रमण करीशील, असे मी करीन, आणि तुझा पिता याकोब याच्या वतनाचा तुला उपभोग घेऊ देईन. परमेश्वराच्या तोंडचे हे शब्द आहेत.